आज आपण बनवणार आहोत मस्त अशी टेस्टी म्हणजे रस्सा वांग्याची भाजी. आणि हे वांग्याची भाजी जर तुम्ही एकदा घरी केली, जर हे भाजी तुम्ही एकदा घरी केली ना, तर तुम्हाला सारखं सगळे विचारणार की हे वांग्याची भाजी तू घरी डबल कधी करणार म्हणून. तर काय करायचे बघा, इथे घेतलेले आहेत वांगे मी सगळे. सगळ्या वांग्याला ना आपल्याला चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे. म्हणजे आपण कसं ना बाहेरून वगैरे वांगे आणलेले असतात, सो धुवून घेतलेले बरे. आधी धुवून ठेवलेलेच होते मी, पण एकदा स्वयंपाक करताना पण मी नाही धुवून घेते वांगे. तर ते वांगे आपल्याला चांगल्या प्रकारे जे आहे ते मस्त असे धुवून घ्यायचे आहेत. आणि नंतर जे आहे ना, आपल्याला वांगे कट करून घ्यायचे. कट म्हणजे कसं आपण भरवा वांगा वगैरे करतो बघा, तसं करून घ्यायचं. आधी त्याचे काटे वगैरे असतात ना, ते काढून घ्यायचे आणि वरचं जे देठ असतं ते पूर्ण देठ काढून टाकायचं आणि अर्ध काढून टाकायचं. आणि याला आपल्याला अशी फाक करून घ्यायची आहे. म्हणजे असे चार जे आहे ना ते फाक करून घ्यायचे. म्हणजे इकडून कट मारायचं, इकडून एक कट मारायचं. हे बघा अशा प्रकारे दाखवते मी, तशा प्रकारे करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि मध्ये बघायचं आळ्या वगैरे आहेत का नाही ते. आणि असतील तर फेकून द्यायचे वांगे. आणि मस्त असा कट करून घ्यायचा आहे आपल्याला वांग्याचे. आणि बघायचं वगैरे मध्ये बरोबर आहेत का नाही ते. आणि हे वांगे ना आपल्याला पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत. पाण्यामध्ये टाकून ठेवा, असे बाहेर असे ठेवले ना तुम्ही सहज काळे पडतात वांगे. सो पाण्यामध्ये टाकले ना की त्याचा कलर वगैरे चेंज होत नाही. नंतर भाजीसाठी तुम्ही कांदे भाजून घेत आहे. 2 कांदे भाजता, एक ह्या गॅसवर एक त्या गॅसवर. एकदम पूर्ण काळा होईपर्यंत जे आहे ना आपल्याला कांदा मस्त असा भाजून घ्यायचा आहे गॅसवरती. मी डायरेक्ट गॅसवरतीच भाजून घेते. सो चांगल्या प्रकारे खालीवरी करत करत मस्त असा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हे बघा आपले कांदे जे आहे ना ते मस्त असे भाजून झालेले आहेत. आता त्या तव्यावरती तवा चांगला गरम केलाय मी, त्याच्यावर टाकलेलं आहे खोबरं एकदम बारीक असं कट करून घेतलंय. त्यात थोडंसं तेल टाकलं आणि मस्त आपलं खोबरं जे आहे ना ते कलर चेंज होईपर्यंत चांगला असा परतून घेतलेला आहे. खोबऱ्याचा चांगला थोडासा कलर जे आहे ना ते चेंज होऊ द्यायचा आहे आपल्याला. आणि मग ना आपल्याला खोबरं एकदम साईडला काढून घ्यायचंय. तर इथं पूर्ण जे आहे ना ते मी खोबरं वगैरे भाजून घेतलंय. आता लगेच आपल्याला हे खोबरं पूर्ण साईडला काढून घ्यायचंय. आणि लगेच त्याच्यावरती त्याच तव्यावरती आपल्याला सेम लगेच मध्ये अद्रक आणि लसूण टाकायचा. हे खालीवरी करायचं, चांगलं असं भाजून घ्यायचं. आणि भाजून घेतल्यानंतर हे पण साईडला करून घ्यायचं. कारण आपण सगळं हे भाजून टाकलं ना की त्याची टेस्ट एकदम छान लागते आणि एकदम भारी असं त्याची आपल्या वांग्याच्या भाजीमध्ये चव लागते. तर हे पण आता सगळं साईडला काढून घेतलेलं आहे मी. हे झालं की लगेच याच्यावर टाकलेली आहे मी कोथिंबीर. आणि कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर पण थोडीशी खालीवरी करा, जास्त नाही म्हणा. फक्त एक 20 ते 30 सेकंड आपल्याला त्याला खालीवरी करत करत घ्यायचं. आणि लगेच जे आहे ना ते साईडला काढून घ्यायचे आहे. आपली कोथिंबीर आपल्याला जास्त वेळ काही त्याच्यावरती असं परतून वगैरे घ्यायचं नाही. टाकलं तडतड करते, कारण तेल गरम असतं ना त्याच्याने. कोथिंबीर साईडला काढून घेतली. लगेच त्याच्यावर टाकलेली आहे मी हरभऱ्याची डाळ. हरभऱ्याची डाळमध्ये थोडंसं तेल टाकलं, कारण तेल थोडंसं कमी होतं. आणि तेलामध्ये छान अशी ते पण खरपूस अशी भाजून घेतली हरभऱ्याची डाळ. डाळ भाजल्यानंतर ते पण हरभरा डाळ लगेच आपल्याला बाजूला करून घ्यायची. आणि त्याच्यावर टाकायचा आहे आपण जे कांदा घेतलेला होता भाजून. त्याच्यावरचं जे आहे ना ते मी देठ वगैरे ते सगळं काढून घेतलं आणि त्याला थोडं असं बारीक करून घेतलं, कट करून घेतलं. आणि ते पण आणखी डबल तव्यावरती भाजून घेतले. म्हणजे शेंगदाणे पण टाकले संग जे आहे ते मस्त असं सगळं परतवून घेतलं. शेंगदाणे भाजलेले घेतले होते मी, उगा तेलामध्ये थोडंसं मला खालीवरी करायचं होतं त्याला. सो ते पण टाकून घेतले. आणि लगेच याला आपल्याला हे पण साईडला काढून घ्यायचा आहे मसाला. आणि मसाला पूर्ण थंड होऊ द्यायचा आपल्याला. मसाला थंड झाला की मिक्सरमध्ये याला काढून घ्यायचंय. थोडंसं मध्ये पाणी टाकायचं आणि काढून घ्यायचं. म्हणजे आपण वांग भरवा जसं करतो ना, त्याच्यामध्ये इतपत घालता येईल तितपत आपल्याला त्याला पातळ करायचं. म्हणजे जास्त पण पातळ नाही, जास्त पण घट्ट नाही, असं करून घ्यायचे. त्याचं छान असं आपल्याला पेस्ट करून घेतलं ना की त्या पेस्टमध्ये नंतर आपल्याला टाकायचं आहे चव्यानुसार मीठ टाकायचं चव्यानुसार. आणि मिरच्या वगैरे जे आहे ना ते आपण टाकू शकतो सध्याला ह्याच्यामध्ये. पण नंतर मी वाटण आणि नॉर्मल मिरची जे आहे ते टाकणार होते, मग त्याच्याने मी काही टाकलेलं नाहीये. तिथं वांग्यामध्ये हे सगळं आपल्याला जे आहे ना ते आपण कट केलेल्या वांग्यामध्ये हे मसाला पूर्ण भरून घ्यायचा आहे. आणि हे बघा सगळे वांग्यामध्ये मी भरून घेतलाय मसाला मस्त असा. लगेच आपल्याला साईडला कढई गरम करायची. कढई चांगली कडक गरम होऊ द्यायची आहे. लगेच तेल टाकायचं. तेल चांगलं गरम झालं की मध्ये ना आपल्याला मोहरी टाकून घ्यायची. मोहरी चांगली तडतडू द्यायची. आणि मी खूप वेळेस सांगते की मोहरी चांगली तडतडू, त्याच्याने भाजीला खूप छान टेस्ट येते. लगेच मध्ये आपलं काळं वाटण जे असतं ते वाटण टाकून घेतलं. रेड चिली पावडर जे असतं ते टाकलं, आपलं नॉर्मल मिरची पावडर. आणि मध्ये हळद टाकलं आणि लगेच वांगे टाकून घेतले. आणि खाली वरी करत मस्त असं त्याला परतवून घेतलं 1 2 ते 3 मिनिटं. आणि 3 ते 4 मिनिटं नंतर झाकून ठेवलं त्याला मी. आधी छान जे ना ते मसाला पूर्ण वांग्याला लागला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला त्याला चांगला असं मस्त परतून घ्यावं लागेल ना. आणि परतल्यानंतर लगेच ना मी झाकून ठेवून दिलं. आणि 4 ते 5 मिनिटं त्याला झाकून ठेवून दिलं, कारण आपले वांगे जे एकदम थोडेसे असे जरा सॉफ्ट होतील.
त्याच्याने. तर हे बघा आपण एकदा झाकण काढून बघितलं, त्याला आणखीन खालीवरी केलं कारण मसाला जे आहे ना ते पूर्ण त्या भाजीला लागलेला आहे. मग खाली चिटकून बसतो ना आपण गॅस जेव्हा कमी करून झाकून ठेवतो तेव्हा. नंतर आणखीन त्याच्यावरतून मीठ टाकून घेतलं आणि पूर्ण एकजीव करून घेतलं कारण मसाल्यामध्ये जरी मीठ असेल तरी मीठ भाजीला कमीच असतं ना त्याच्याने. नंतर आणखीन जे आपण मसाला मिक्सरमध्ये होता ते उरलेला ते मसाला पूर्ण मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि ते मिक्सर वगैरे पूर्ण असं हे करून पाणी टाकून मिक्सरमध्ये जेवढं जितपत आपल्याला भाजी पातळ पाहिजे तितपत मध्ये पाणी टाकून घेतले आणि ते चांगल्या प्रकारे आणखीन आपल्याला असं मिक्स करून घ्यायचंय आणि भाजी छान मस्त अशी शिजू द्यायची आहे आपल्याला. तर भाजीला छान अशी उकळी आलेली आहे, भाजी मस्त आपली शिजलेली आहे. आता वरून मस्त कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर मध्ये कंजूसपणा करू नका बरं का, कोथिंबीर मस्त मध्ये टाका कारण मी आधी पण टाकलेली होती, मी तुम्हाला दाखवायचं विसरून गेले आणि आता डबल पण टाकलेली आहे वरतून भाजी शिजल्यानंतर. तर मस्त आता भाजी घ्या, चपाती संग खा, भाकरीसोबत खा, बाजरीच्या भाकरीसोबत एवढी भारी लागते, भातासोबत पण छान लागते. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा. पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.